छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर राजमुद्रा बसली। आयजममध्ये सर्व आजारावरील उपचार सुरू हवेत, आमदार आवाडे। जलतरण तलाव मैदाने तात्काळ सुरू करा, खाडे। ग्रीन इचलकरंजीतर्फे रक्तदान शिबिर। इचलकरंजीतील 81 वर्ष वृद्धेची कोरोनावर मात। करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ओंकाररूपिणी स्वरूपात पूजा। परतीच्या पावसाचा इचलकरंजी धुमाकूळ। लॉकडाऊन संपला पण व्हायरस नाही, मोदी। ताज्या बातम्यांसाठी राष्ट्रगीत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, राष्ट्रगीत न्यूज मध्ये आपले स्वागत। मी प्रतीक्षा जावळे। पाहूयात सविस्तर बातम्या। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम चालू असून आज त्या ठिकाणी राजमुद्रा बसविण्यात आली असून त्याचे पूजन आमदार प्रकाश आवाडे, नगराध्यक्ष सवरका स्वामी, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी सुरेश हळवणकर, महादेव गौड, सयाजीराव चव्हाण, पुंडलिक जाधव, मदन कारंडे, सागर चारके, संजय कांबळे, अमृत भोसले, मदन झोरे, सौ खवरे वहिनी, प्रकाश मोरबाळे, संतोष सावंत व पालिकेचे आजी माजी नगरसेवक उपस्थित होते। इचलकरंजी शहराची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय या कोविड रुग्णालयात सध्या अत्यंत कमी रुग्ण आहेत, त्यामुळे या रुग्णालयात आता पूर्ववत सर्व आजारांवरील उपचार सुरू व आरोग्य सेवा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरपालिकेतील 4 आणि कंत्राटी 2 कर्मचाऱ्यांना शासनाच्या 50 लाख रुपये विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणीही केली आहे। यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील स्पेशल रूम या कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येतील आणि उर्वरित सर्वच विभागात पूर्ववत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातील याची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या 2 दिवसात केली जाईल असे सांगितले। या शिष्टमंडळात प्रकाश दत्वाडे, अहमद मुजावर, सुनील पाटील, संजय केंगार, महावीर कुरुंदवाडे आदींचा समावेश होता। गेल्या 7 महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मैदाने, जलतरण तलाव बंद आहेत। सरावाभावी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंचे भवितव्य अंधारात आले आहे, त्यामुळे ती लवकरच सुरू करावी अशी मागणी ऑलिम्पियन जलतरणपटू वीरधवल खाडे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली। यावेळी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू संदीप शेजवाळसह अन्य जलतरणपटू उपस्थित होते। इचलकरंजीतील पर्यावरण संरक्षण व संवर्धन आणि विविध सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रीन इचलकरंजी या संस्थेने सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याची समस्या लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवून खरीखुरी सामाजिक बांधिलकी जोपास या शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। इचलकरंजीतील पंडित बाळकृष्ण बुवा स्मृती मंदिरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते। यावेळी सुमारे 94 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून या सामाजिक उपक्रमास मोठा हातभार लावला। यासाठी कोल्हापूरच्या जीवनधारा ब्लड बँकेच्या स्टाफचे चांगले सहकार्य होऊ लागले। वस्त्रनगरीतील जवाहरनगर परिसरात राहणाऱ्या 81 वर्षीय श्रीमती सोनूबाई भानुदास बडे या आजीने मोठ्या जिद्दीने कोरोना आजारावर मात केली आहे। आता त्या ठणठणीत बऱ्या होऊन सुखरूपपणे आपल्या घरी परतल्या आहेत। या जिद्दीबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे। श्रीमती सोनूबाई भानुदास बडे या आजींना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी आयजम उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। या ठिकाणी रुग्णालयातील संबंधित आरोग्य यंत्रणेकडून त्यांच्यावर योग्य औषधोपचार करण्यात येत होते। याशिवाय उपचाराला सोनूबाई बडे यांनी देखील आपल्या जिद्दीने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे काही दिवसातच कोरोनाच्या आजारावर मात करणाऱ्या यशस्वी ठरल्या। आज मंगळवारी शारदीय नवरात्रोत्सवाच्या 4थ्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ओंकाररूपिणी स्वरूपात सलंकृत पूजा बांधण्यात आली। चतुर्थीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई आपल्या व्यापक स्वरूपात विराजमान आहे। दुपारी 1 वाजता अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह चांगलीच धडकी भरली होती। या पावसामुळे गटारीतील पाणी रस्त्यावर आल्याचे दिसून आले, तर अचानक पावसामुळे लोक सैरावैरा होऊन आसरा घेण्यासाठी जागा शोधू लागले। तर उत्तम टॉकीज नजीक गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना वाट शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती। आज मंगळवारी आठवडी बाजार असल्याने विकली मार्केटसह थोरात चौकातील बाजार मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली। एकंदरीतच परतीच्या पावसाने आज शहरातच चांगलाच धुमाकूळ घातला। लॉकडाऊन संपला आहे पण व्हायरस नाही असा खास सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना दिला। आज देशातील जनतेला त्यांनी संबोधन केले। कोरोनावर लस येत नाही तोवर लढा सुरूच ठेवावा लागेल। देशाचा रिकव्हरी रेट चांगला आहे। बेजबाबदार लोक कुटुंबालाही धोक्यात घालतात। आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत आहेत। कोरोना घडतोय पण बेजबाबदारपणे वागू नका असेही मोदी यांनी सांगितले। त्याचप्रमाणे व्हायरस वाढू नये यासाठी खबरदारी घ्यावी लागेल असेही ते शेवटी बोलले।